भूषण सन्मान करून माझा जो सन्मान केलेला आहे तो हा पुरस्कार मला जो जाहीर केलेला आहे नक्कीच मला तो आनंददायक आणि हृदयस्पर्शी जाणवतो. मुळातच पाहिलं जातं की आपण जैनापूर गावचे सुपुत्र, त्यानंतर आपण जयसिंगपुरात स्थायिक झाला, तर कामानिमित्त मुंबईमध्ये आपण राहिला. आपण ज्यावेळी सेवेत असताना अनेक दिग्गज मान्यवरांच्या सोबत आपले संबंध आले. फिल्म इंडस्ट्रीज असेल, त्या निमित्तानं उद्या जो पुरस्कार दिला जातो त्यावेळी आपल्यासोबत ज्येष्ठ अभिनेते सुनील शेट्टीजी असणार आहेत, बरोबर. मग हा पुरस्कार एक जयसिंगपूर शहरात एक मानाचा तोरा आहे. आतापर्यंत अनेक दिग्गजांना हा पुरस्कार दिला गेला आहे, बरोबर. मग शहरवासियांसाठी आपण काय संदेश देणार आहात या निमित्तानं? शुभेच्छा आपल्याला मिळणार आहेत. उद्या कार्यक्रम देखील मोठा आहे. हा पुरस्कार आपण उद्या प्राप्त घेणार आहात. शहरवासियांना काय संदेश देणार आहे? नक्कीच आनंद वाटेल, कारण हा पुरस्कार माझ्या कार्याचा, छोट्याशा कार्याचा गौरव म्हणून तो त्यांनी देण्यात आलेला आहे. आतापर्यंत जयसिंगपूरमध्ये भरपूर मोठ्या दिग्गजांना दिलेला आहे पुरस्कार. त्यांच्या पंक्तीमध्ये मला बसवलं, त्याच्याबद्दल खूप अभिमान, आनंद पण आहे. आणि माझं जन्म जरी मुंबईमध्ये झाला असला, जैनापूर जरी माझे असलं, तरी जयसिंगपूर ही माझी कर्मभूमी आहे. ह्या जयसिंगपूरनंच मोठं केलेलं आहे. ह्या जयसिंगपूरमध्येच मी वाढलो आणि ह्या जयसिंगपूरचा आम्हाला एवढा मोठा अभिमान आहे की त्या कार्याला एक छोटंसं कुठंतरी कार्य करण्याची एक मला संधी मिळाली. सगळ्या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक ह्या सगळ्या गोष्टी करताना एक मनापासून अत्यानंद होत होता आणि ते मी करत गेलो. आणि हे करत असताना एक मनाला आत्मिक समाधान जे मिळतं त्याचं एक प्रतीक आहे. आता तुम्ही जर मला विचारलं की नक्की ह्याचं काय करायला पाहिजे, की संदेश काय असायला, संदेश माझा देण्यासाठी एवढा फार मोठा नाही आहे, पण संदेश जरूर असेल. की माझं एक ब्रीदवाक्य आहे की ज्या समाजामध्ये आपण जन्मलो त्या समाजाचं काहीतरी देणं लागतं, एक आपण दायित्व करतो. तर प्रत्येकाने ज्या समाजामध्ये आपण जन्मलो त्याचा आपला समाजाचा उद्धार करण्यासाठी आपल्या आयुष्यामधले 10% जरी वाटा जरी आपण या समाजासाठी जरी केला तरी आपल्या समाजातल्या प्रत्येक गरजूंना, गरिबांना असू दे, श्रीमंत कोणीही असू दे, तेव्हा त्यांना त्याच्या पद्धतीचा एक लाभ मिळेल आणि आपल्याला एक आत्मिक समाधान मिळेल. हे मी संदेश देऊ इच्छितो. आणि सर्वांनी हेच माझं नम्र विनंती असेल की जे कोणी काम चांगल्या हुद्द्यावरती असतील, कार्य करत असतील, त्याने आपल्या समाजाला, आपल्या घराला नक्कीच मागे वळून पाहायला पाहिजे आणि त्याला मदतीचा हात द्यायला पाहिजे. हेच एक आपलं एक दायित्व राहील आणि कुठेतरी एक ऋण आपण फेडण्याचा एक छोटासा प्रयत्न असेल असं मला वाटतं. रोटरीच्या माध्यमातून आपल्याला हा पुरस्कार मिळतोय. रोटरी ही संघटना जागतिक लेवलची संघटना आहे, त्यांचे कार्य खूप मोठे आहेत. त्या रोटरीबाबत आपल्याला काय सांगू इच्छिता? त्यांच्या रोटरी ही